यानंतर स्वर्गीय सोमनाथ भैया सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या वतीनं प्रेमनाथ सूर्यवंशी हे 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. संतोषांना देशमुख, माझे भाऊ सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाबा वाकोडे यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. 9 तारखेला संतोषांना देशमुख यांचं अपहरण करून त्यांचं क्रूरतेने हत्या केली जाते. त्यांच्या निरागस 2 लेकरांचा विचार न करता त्यांनी काय विचार करून यांचा अमानुषपणे हत्या केली. त्यांनी थोडं तरी विचार करायला पाहिजे होतं की हे 2 निरागस लेकरं आहेत, त्यांच्यावरती कुठला दुःखाचा डोंगर पसर हे त्या लोकांनी विचार करायला पाहिजे होतं. त्यांनी कसलाही विचार न करता संतोषांना देशमुख यांचं क्रूरतेने हत्या केली, अमानवीय पद्धतीने त्यांची हत्या केली आणि त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची माणुसकी नाही. त्यामुळे त्यांना समाजात जगण्याचा काही अधिकार नाही आणि शासनाने त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे, ही एक माझी सरकारची मागणी आहे. 9 तारखेला संतोषांना यांची हत्या झाली. 10 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी प्रतिकृती आहे परभणीमध्ये, त्या संविधानाची विटंबना करण्यात आली आणि 11 तारखेला संविधानाच्या रक्षणासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी सर्व आंबेडकरी जनता, सर्व पक्षातील लोक, सर्व जाती जमातीतील लोक रस्त्यावरती आले. त्यात माझा सोमनाथ सूर्यवंशी हा माझा भाऊ आपल्या जातीचा विचार न करता, तो एक वडार समाजाचा आहे, मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून विचार न करता तो रस्त्यावरती उतरला, आंदोलनामध्ये सहभागी झाला. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलेला होता, जिजामातेंना वाचलेला होता, माता रमाईला वाचलेला होता, शाहू महाराज सर्वांना वाचलेला होता. म्हणून तो आपल्या जातीचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी तो रस्त्यावरती उतरला आणि पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन तिथं राबवली आणि जे लोक हिंसा करून गेले त्यांना न पकडता जे निरपराध लोक होते त्यांना पकडण्यात आलं आणि दिसल त्याला उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता त्यांच्यावरती अमानुषपणाने मारहाण करण्यात आली. माझे छोटे छोटे निरागस भाऊ बहीण, माता भगिनी यांना भयानक पोलिसांनी मारले. एका लेडीजला 10 लोक मारत होते, पुरुष लोक मारत होते. एवढे भयानक शिक्षा त्यांना दिले गेलेले आहे आणि माझ्या भावाची पण टॉर्चर करून 3 दिवस त्याला मारहाण करण्यात आली आणि अटक झाल्यानंतर पोलिसांनी कसलीही माहिती आमच्या घरच्यांना दिली नाही, माझ्या कुटुंबाला दिली नाही. माझ्या वडार समाजाचे लोक हे परभणीत होते त्यांनाही माहिती दिली नाहीत. ज्यावेळेस त्याची हत्या झाली 15 तारखेला, ज्यावेळेस त्याचं निधन झालं, त्यावेळेस पोलिसांना माझ्या आईचा नंबर भेटला आणि त्यांनी माझ्या आईला सांगितलं, आईचा परिचय घेतला, आईला सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा तुमचाच मुलगा का? आई बोलली हा. तो काय करतोय? तो तर कायद्याचं LLB शिक्षण घेतोय, कायद्याच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय. माझा मुलगा वयाच्या 35 वर्षापर्यंत शिकला, MA BEd झालं, PhD ला छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याचा नंबर लागलेला होता. कायद्याचं शिक्षण झाल्यानंतर तो PhD करत करत तिथं परभणीमध्ये जेच परीक्षा देणार होता. ह्याचं स्वप्न ह्या पोलीस प्रशासनानं मोडलेलं आहे आणि त्याचा अमानुषपणाने खून करण्यात आलेला आहे. तरी सरकारकडे सर्व पुरावे असताना सरकार कुठल्याही प्रकारचा ऍक्शन घेत नाही.